प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार तुम्हा सर्वांना या सकाळी सलाम. प्रियजनांनो, आजच्या मननासाठी आपण मार्कचं पुस्तक 5वा अध्याय आणि 28 आणि 29 वचन पाहूया. कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव झाला. प्रभूच्या नावाला धन्यवाद या सुंदरशा वचनाबद्दल. प्रियजनांनो, आज आम्ही पाहतो की मार्क या पुस्तकातील 5वा अध्याय 28 ते 29 या वचनामध्ये एका महिलेचा शक्तिशाली विश्वास दाखवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी तो विश्वास दिसून येतो, जो सर्वसाधारण विश्वास नाही, तर तो अत्यंत शक्तिशाली आणि अत्यंत मोठा आणि अत्यंत प्रभावी असा विश्वास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपण पाहतो की तिला असा विश्वास होता की फक्त ओन्ली केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श केला तरी ती बरी होईल. एखादा पेशंट दवाखान्यामध्ये जातो, माझं ऑपरेशन व्हावं, मला सर्जरी व्हावी, माझं अत्यंत चांगल्या डॉक्टरने मला तपासावं, मला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळावी, सुसज्ज ठिकाणी माझं ट्रीटमेंट उपचार व्हावीत म्हणजे मला बरं वाटेल. परंतु या ठिकाणी प्रियजनांनो, आम्ही विश्वासाच्या या गोष्टीला पाहत असताना ती बाई म्हणते की केवळ मी त्याच्या वस्त्राला शिवले, स्पर्श केला तरी मी बरी होईल. किती मोठा हा विश्वास आहे, किती मोठा हा तिच्या विश्वासाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. प्रियजनांनो, आजच्या जगामध्ये प्रत्येक विश्वासकाचा असा मोठा विश्वास, फक्त येशूजवळ मी आलो तरी मी बरं होईल, असा जरी तुमचा विश्वास असला तर प्रियजनांनो, आम्ही देवाच्या सानिध्यात असताना अनेक गोष्टींचा लाभ घेऊ शकतो. आम्ही पाहतो की फक्त येशूच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल. याच तिच्या विश्वासाद्वारे तिनं त्याला स्पर्श केल्याबरोबर लगेचच तिचा 12 वर्षाचा आजार संपुष्टात आला. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रियजनांनो, या आजारातून बरं होत असताना, येशू ख्रिस्ताला भेटायला जात असताना, येशू ख्रिस्ताच्या त्या वस्त्राला शिवत असताना तिच्या मनामध्ये कोणते विचार चालू होते, काय तिचं मन तिच्या संगती बोलत होतं, काय तिला तिच्या मनाच्या भावना होत्या. ती म्हणत होती, जर मी फक्त आणि फक्त त्याच्या वस्त्राला स्पर्श केला तरी मी बरी होईल. फक्त आणि फक्त हा तिच्या कृतीचा गाभा होता, सार होता. आणि तिला त्वरित बरे होण्यास याच विश्वासाची मदत झाली होती. याच विश्वासाद्वारे, या विश्वासाच्या गाभ्याद्वारे ती बरं होण्यासाठी तिला मदत झाली होती. तिने दाखवून दिले की विश्वास अगदी साध्या कृतीतही गहन उपचार, गहन आशीर्वाद आणि मोकळीकता आणू शकतो आणि तारण देऊ शकतो. हालेलुया. प्रियजनांनो, तिनं आपल्यासाठी दिलेला हा खूप महत्वाचा धडा आहे. आमचा आजार मोठा आहे, आमच्या समस्या मोठ्या आहेत, आमच्या मागे लागलेल्या वाईट गोष्टी मोठ्या आहेत, आम्ही धार्मिक आहोत. पण जर आमचा अगदी कृतिशील आणि थोडका साधा विश्वास जर असेल तर माझ्या प्रियजनांनो, त्या गहन गोष्टीतून, गहन अंधारातून मोकळीकता मिळण्यासाठी तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. आणि तुमच्यासाठी मोकळीकता हा विश्वास घेऊन येतो. हालेलुया. तिचा आढळ असा विश्वास आपल्याला पाहावयास मिळतो. ही स्त्री बहिष्कृत स्थितीत असणारी होती. यावेळेस ती स्त्री यहुदी धर्मातून, तिच्या गावातून, तिच्या समाजातून तिला बहिष्कृत केलेली अशी ती स्त्री होती. कारण त्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचा त्रास किंवा आजार एखाद्या मातेला, एखाद्या बहिणीला होईल तर तिला त्या समाजातून बाहेर काढलं जायचं. असं असूनही तिच्या दुःखांना किंवा अडचणींना बरे करण्यासाठी, तिच्या आजाराला बरे करण्यासाठी येशूच्या सामर्थ्यावर तिचा गहन विश्वास होता. हालेलुया. देव बापा, तू किती महान आहेस. तिचा कृतिशील विश्वास होता. तिचा विश्वास केवळ एक निष्क्रिय विश्वास असा नव्हता. तिच्या विश्वासाने तिला धैर्याने कृती करण्यास प्रवृत्त केलेले होते. आणि ती गर्दीतून धडपडत, कदाचित पडत झडत, कदाचित रक्तबंबाळ तिचं शरीर सुद्धा झालं असेल, या परिस्थितीत ती येशूकडे जाण्यासाठी आणि त्याच्या वस्त्राला स्पर्श करण्यासाठी धडपडत होती.
ती धडपडत राहिली. तिला तो प्रयत्न करायचा होता, थांबवायचा नव्हता. त्याच्या जवळ जायचं होतं. तिचा विश्वास होता की जर मी त्याला स्पर्श करेन, त्याच्या वस्त्राला स्पर्श करेन तर मी बरं होईन. आणि शेवटी ती तिथं पोहोचलेली आहे प्रियजनांनो. याला म्हणतात कृतिशील विश्वास. अशक्य वाटत असताना सुद्धा प्रभूला त्याच्या वस्त्राला स्पर्श करण्यानं मी बरं होईन आणि मला स्पर्श करण्यासाठी काहीही करावं लागलं तरी मी करेन, कारण माझा विश्वास आहे की मी त्याला स्पर्श करेन आणि बरं होईन. काय माझ्या प्रियजनांनो, हा कृतिशील विश्वास तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे काय? आम्हाला वाटतं का की खरंच मी आज देवाला भेटेन, चर्चमध्ये जाईन, प्रभू संगती बसेन, आज देवाचं वचन वाचेन, आज देवाच्या वचनावर मनन करीन आणि प्रभू माझ्या संगती बोलेल. मला कितीही अडचण असली, मला काहीही त्रास असला, माझी काहीही कसल्याही प्रकारची गोष्ट असली जी मला प्रभूच्या चर्चमध्ये, मंडळीमध्ये जाण्यासाठी अडवत असेल, परंतु त्याच्यावर मात करून मी देवाच्या मंदिरात जाईन आणि आशीर्वादित होईन, हा माझा विश्वास आहे का? आणि त्या अडचणींना पार करून त्या मंदिराची पायरी चढून देवाचं वचन ऐकण्याचा कृतिशील विश्वास आज विश्वासकांच्या मध्ये आहे का? तिच्यावर त्वरित उपचार झालेला आहे. त्यानंतर तिच्या या कृतिशील विश्वासाचा थेट परिणाम असा झाला होता की तिचा आजार, तिची समस्या, तिच्या संगती असलेली 12 वर्षाची ती अत्यंत भयानक समस्या लगेचच संपलेली होती. आणि तिला शारीरिकरित्या तिच्यामध्ये बदल स्वतःमध्ये तिला जाणवला होता. या घटनेने दाखवून दिले की तिचा विश्वास तिच्या आजारावर सकारात्मक उपचारांसाठी उत्प्रेरक असा होता. तिचा विश्वास तिच्या आजारांच्यावर, तिच्या समस्यांच्यावर कार्य करत होता. पवित्र आत्मा तिच्या विश्वासाची कदर करत होता. पवित्र आत्मा आणि देव, प्रभू येशू ख्रिस्त, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिच्या विश्वासाची कदर करत होते. माझ्या प्रियजनांनो, तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रभूवर भयंकर मोठा विश्वास ठेवतो, यातून परमेश्वर मला सोडवणार आहे असा विश्वास ठेवतो, यामध्ये प्रभू माझ्या बरोबर आहे असा विश्वास ठेवतो, त्यावेळेस प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, त्या विश्वासाद्वारे आमच्यामध्ये चमत्कारिक रित्या उत्प्रेरक असा आमच्या आजारावर चमत्कारिकरित्या उपचारांसाठी उपाय केला जातो. काय माझ्या प्रियजनांनो, आज तुम्ही अनेक वाईटांच्या मध्ये अडकलेला आहात काय? पण देव या वचनाद्वारे तुम्हाला शिकवत आहे की तुमचा विश्वास ढळता कामा नये. प्रभूमध्ये तुमचा विश्वास दृढ पाहिजे की तुम्ही त्याला शिवाल, त्याच्या सानिध्यात याल, त्याच्या जवळ याल, त्याच्या वचनांना शिवाल आणि तुम्ही बंद मुक्त व्हाल, मोकळे व्हाल. येशू ख्रिस्ताचा त्यानंतर काय प्रतिसाद होता तिला? ज्यावेळेस ही शिवणं झालं, यावेळेस त्याच्या वस्त्राला ती शिवते, तिच्या या कृतिशील विश्वासाचा थेट परिणाम लगेचच येशू ख्रिस्ताने तिला बरं केलेला आहे. येशूला त्याच्यापासून त्याची दैवी शक्ती निघून गेल्याची जाणीव झालेली आहे आणि त्याने तिच्या विश्वासाची कबुली दिली. त्या अगोदर तो इकडं तिकडं पाहतो, त्याला माहित आहे जग, सूर्य, चंद्र, तारे निर्माण करणाऱ्या पित्या परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे की त्याला कोणी शिवलेला आहे, परंतु तो विचारतो की मला कोणी शिवले. त्या गर्दीमध्ये तो विचारत आहे. त्याला वाटत आहे की ही विश्वासक पुन्हा एकदा माझ्या समोर यावी, जेणेकरून मी तिचा विश्वास पुन्हा एकदा तपासू शकेन. मला कोणी शिवलं? प्रभू विचारतो. प्रियजनांनो, ती म्हणते की होय प्रभू, मी तुला शिवलेला आहे. जरी आज परवानगी नव्हती, यहुद्यांना शिवण्याची परवानगी नव्हती, परंतु ते सर्व बंधन तोडून मी तुझ्याकडे आलेले आहे, तुला शिवलेले आहे, कारण मला माहित आहे की तू दया करणारा देव आहेस. माझ्यावर तू माणसाप्रमाणे रागवणार नाहीस, मला तू बहिष्कृत करणार नाहीस, पण माझ्यावर तू प्रीती करशील. प्रभूने पुष्टी केली की, प्रभूने सांगितलं की तिला प्राप्त झालेली दैवी शक्ती तिच्या विश्वासाद्वारे कार्य करत आहे. तिला ज्या शक्तीनं बरं केलं होतं, ती शक्ती स्वतःहून कार्य करत होती, कारण त्या शक्तीनं, त्या दैवी शक्तीनं तिचा विश्वास पाहिलेला होता. माझ्या प्रियजनांनो, ज्यावेळेस तुमचा विश्वास देव पाहतो, त्यावेळेस त्याची दैवी शक्ती तुमच्या घरात, परिवारात, कामात, सर्व शरीरात काम केल्याशिवाय राहत नाही आणि त्या विश्वासाची कदर केल्याशिवाय राहत नाही. आणि ती शक्ती, दैवी शक्ती तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात करते.
आपल्याला या कथेतून काय बोध मिळतो प्रियजनांनो? ही कथा आपल्याला शिकवते की येशूवरील खोल आणि सक्रिय विश्वास, खोल आणि सक्रिय दोन गोष्टी, खोल आणि सक्रिय विश्वास आपल्याला कितीही काळ त्रास सहन करावा लागला तरीही बरे करू शकतो. हालेलुया. आणि दुःखापासून मुक्तता मिळवून देऊ शकतो. बायबलद्वारे आपल्याला येशूकडे त्याच विश्वासाने जाण्याचे आवाहन केले गेलेले आहे. देवाच्या प्रत्येक वचनात आवाहन केलेलं आहे की अहो दुःखी कष्टी भाराक्रांत जनो हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, तुमचा भार हलका करेन. कारण जशी त्याची अद्भुत शक्ती त्या स्त्रीसाठी त्या काळात काम करत होती, तीच त्याची अद्भुत शक्ती आज देखील तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा सदैव उपलब्ध आहे, फ्री आहे. ती आमच्यासाठी उत्सुक आहे, आमच्यावर दया करण्यासाठी आणि आमच्यावर प्रेम करण्यासाठी. आणि म्हणून प्रियजनांनो, आज मी तुम्हाला विनंती करतो, आपण शिकून घेऊया की माझा विश्वास सक्रिय असला पाहिजे त्या स्त्रीप्रमाणे, आणि माझा विश्वास खोल असला पाहिजे त्या स्त्रीप्रमाणे, ज्याद्वारे आम्हाला मुक्तता, तारण आणि काळोख्या अंधारापासून दूर नेईल. काळोख्या अंधारापासून आपल्याला मुक्तता मिळेल. त्रासापासून, दुःखापासून, अडचणीपासून आपल्याला दूर जाता येईल. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. देव तुमची काळजी घेऊ. मे गॉड ब्लेस यू. धन्यवाद.